हे जेव्हा माझ्याकडे आले पहिल्यांदा, तेव्हा मी म्हटलं ना अचानकच आले. तर आले ठीक आहे, आले गड्या आणि बसले, औपचारिकता झाली, काही जेवण वगैरे केलं आणि गेले. नंतर 1-2 वेळा आलं कारण माझं गाव मुळात माहूरगड आणि तिथे पर्यटक येत असतात खूप. म्हणजे मोठं तीर्थक्षेत्र आहे. रेणुका मातेचं म्हणजे ज्वलंत ठिकाण असं म्हणतात आहे ते. तर 2-3 वेळा आले. मग त्यांना वाटलं हे काय? वडिलांनी सांगितलं, "फर्स्ट मॅरी विथ युअर करियर." ओ. न मग नंतर तुला जे करायचं तुझं ब्रेन तुला साथ देईल ते तू कर. अरेंज करायचं अरेंज करू. तुला जर का लव्ह मॅरेज करायचं असेल तर लव्ह मॅरेज कर. परंतु फर्स्ट यू मॅरी विथ युअर करियर. आणि ते ओके. सुद्धा माझ्या डोक्यात खरंच पक्क बसलं होतं. कारण ज्या गावातून मी आलेले आहे तिथे 10वी पर्यंत शाळा होती आणि तिथे शिक्षणाची पर्यायी दुसरी कोणतीहीच व्यवस्था नव्हती. आणि एरिया नेक्स्लाइट एरिया आणि तिथे संध्याकाळी 4च्या नंतर अक्षरशः बससुद्धा नव्हती म्हणजे गावातून बाहेर जाण्यासाठी किंवा इतर रिक्षा वगैरे कोणतंच साधन नव्हतं. पूर्ण खतरनाक एकदम डेंजर जंगल होतं, पूर्ण जंगल एरिया. तर अशा परिस्थितीत माझे वडील म्हणजे त्यांचे विचार फार सुदृढ विचार होते, स्ट्रॉंग होते, स्वातंत्र्य सैनिक होते ते. आणि त्यांनी मला अशा परिस्थितीमध्ये बाहेरगावी एकटीला म्हणजे मी तर म्हणते त्या काळात 10वी संपली, शिक्षण संपलं, इव्हन मुलांचंही शिक्षण संपलं. पण माझ्या वडिलांनी मला तिथून बाहेर शिकायला टाकलं तिथून आणि मलाही समजलं की माझ्या वडिलांनी एवढं जे बाहेर पाठवलं एका विश्वासावर मुलीला, तर खरंच याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि आधी आपण लग्न जे आहे आपल्या करिअरसोबत केलं पाहिजे. कारण करिअरसोबत लग्न झालं तर तू स्ट्रॉंग होशील. तुला आयुष्यात मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही, मी असो किंवा नसो. हे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही तर हे असं ठरवलंच होतं की करिअर झाल्याशिवाय लग्न नाही. परंतु